नमस्कार मित्रांनो. तर आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदावी असं आपल्याला सर्वांनाच वाटतं, बरोबर. पण अनेकदा खूप मेहनत करूनही घरातील कटकटी होतात किंवा पैशाची बचत होत नाही. यामागे घराचा वास्तुदोष असू शकतो. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूची एक योग्य दिशा ठरलेली असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या दिशेला काय असायला पाहिजे किंवा काही अजिबात असू नये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक लहानशी चूक आपल्या घराची वास्तू बिघडू शकते. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला नक्की विसरू नका. ईशान्य दिशा म्हणजेच देवाची दिशा काय असावे? देवघर, अभ्यासाची खोली, पिण्याचे पाणी ही दिशा नेहमी स्वच्छ आणि मोकळी हलकी असावी. काय असू नये? शौचालय, स्वयंपाकघर किंवा जड वस्तू, कचरा यामुळे घरात आजारपण, मानसिक ताणतणाव वाढतो. आग्नेय दिशा, अग्नीची दिशा काय असावे? स्वयंपाकघर, इन्व्हर्टर, गॅजेट्स, इलेक्ट्रिक बोर्ड काय असू नये? पाण्याचा टँक, बोरवेल, सिंक येथे पाणी असल्यास घरात आर्थिक चणचण निर्माण होते, वादविवाद वाढतात. नैऋत्य दिशा, स्थैर्याची दिशा काय असावे? मुख्य बेडरूम, तिजोरी, लॉकर जिचे तोंड उत्तरेकडे उघडेल. जड फर्निचर काय असू नये? मुख्य प्रवेशद्वार किंवा मंदिर ही दिशा सर्वात जड आणि उंच असावी. येथे खड्डा शौचालय असू नये. वायव्य दिशा, वायूची दिशा काय असावी? पाहुण्यांची खोली, स्टोअर रूम, वॉशिंग मशीन काय असू नये. मुख्य बेडरूम, इथे जास्त वेळ राहिल्याने मन स्थिर राहत नाही. कुबेराची दिशा म्हणजेच उत्तर दिशा, पैशाची तिजोरी, मुख्य दरवाजा, खिडक्या, पैशाचे झाड ही दिशा नेहमी स्वच्छ असावे. काय असू नये? जड सामान, कचरा पेटी, अंधार यामुळे धनाचे लाभ मार्ग बंद होतात. पूर्व दिशा, सूर्याची दिशा, मुख्य प्रवेशद्वार, खिडक्या, बैठकीची खोली काय असू नये. उंच भिंती, प्रकाश आढळणारे वृक्ष, पूर्वेकडील दिशेकडून येणारा सकाळचा सूर्याचा प्रकाश घरात येणे अतिशय शुभ मानले जाते. मध्यभाग, ब्रह्मस्थान काय असावे? हा भाग पूर्णपणे मोकळा, स्वच्छ, प्रकाशमान असावा. काय असू नये? येथे कोणताही खांब, पिल्लर, भिंत, जिना, स्टेअर्स किंवा शौचालय अजिबात नसावे. शेवट. तर मित्रांनो, तुमच्या घरात या दिशानुसार गोष्टी आहेत का? नसेल तर काही सोपे बदल उपाय करून तुम्ही घरातील वास्तुदोष दूर करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि नातेवाईकांना किंवा मित्रांना ज्याची गरज आहे त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.